नमस्कार. आज आपण मानसिक ताकद कशी वाढवायची याची एक ब्लूप्रिंट समजून घेऊया. कधी विचार केलाय का की काही लोक दबावात आणखी मजबूत कसे होतात तर काही कोलमडून पडतात? फरक परिस्थितीत नाहीये, तो आहे मानसिकतेमध्ये. म्हणजे ते त्याबद्दल कसा विचार करतायत. तर ही आहे ती ब्लूप्रिंट, मानसिक शक्तीचे 3 आधारस्तंभ. चला एक एक करून पाहूया. पहिला स्तंभ आहे आपल्या आतल्या जगावर नियंत्रण मिळवणं, म्हणजे आपले विचार आणि भावना. याचा अर्थ आपली शक्ती फक्त त्या गोष्टींवर लावा जी आपल्या हातात आहेत, बाकी सोडून द्या. जे आपल्या नियंत्रणात नाही ते स्वीकारणं म्हणजे कमजोरी नाही. उलट यामुळे चिंता आणि त्रासातून मुक्ती मिळते. जास्त विचार करण्याला कसं थांबवायचं? फक्त एक छोटं पाऊल उचला. लगेच कृतीतूनच स्पष्टता येते. रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्ड करा. म्हणजे लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी एक क्षण थांबा आणि विचारपूर्वक प्रतिसाद द्या. आता दुसरा स्तंभ, आपल्या बाहेरच्या जगावर म्हणजे आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं. आपल्याला ऊर्जा देणाऱ्या आणि घेणाऱ्या लोकांना ओळखा. स्वतःच्या मानसिक शांततेसाठी सीमा आखणं खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मनःशांती ही कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. तुलना करण्याच्या सापळ्यात अडकू नका. आपण लोकांचं बेस्ट बघतो आणि स्वतःचं वास्तव. खरी स्पर्धा फक्त एकाच व्यक्तीशी आहे, कालच्या स्वतःशी. फक्त स्वतःला रोज थोडं बेहतर बनवा. आणि तिसरा शेवटचा स्तंभ, आपल्या कृतींवर नियंत्रण मिळवणं. कारण खरी ताकद इथेच घडते. अपयश म्हणजे शेवट नाही, तो एक महत्त्वाचा फीडबॅक आहे. पुढच्या वेळी काय चांगलं करायचं हे शिकवणारा एक धडा. ही एकच मानसिकता ठेवा. हार नाही, शिकवण मिळाली आहे. मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुढेच घेऊन जाईल. मोटिवेशनवर अवलंबून राहू नका, ते येतं जातं. शिस्त पाळा. मोटिवेशन नसतानाही शिस्तच कामाला येते. धैर्य म्हणजे फक्त वाट पाहणं नाही, तर वाट पाहताना सातत्याने काम करत राहणं आहे. तर थोडक्यात ही आहे ती ब्लूप्रिंट. आपलं आतलं जग, बाहेरचं जग आणि आपल्या कृती यावर नियंत्रण. तर मग आजपासून मानसिक ताकद वाढवण्यासाठी पहिली